चंद्रकांत अलोणी आपणा सर्वांचे स्वागत करीत आहेत। सर्वप्रथम मी निमंत्रितांना व पाहुण्यांना आमंत्रित करीत आहो। यामध्ये माननीय श्री आर.जी. अग्रवाल, चेअरमन धानुका इंडस्ट्रीज, श्री समयजी बनसोड सर, श्री पवनजी सवारगे, डॉक्टर सुरेश माने पाटील, डॉक्टर अंकुशजी चोरमले, त्याचप्रमाणे सुरेशजी कबाडे यांनी मंचावर येऊन आपले आसन ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे दादासाहेब टिचकुले साहेब, विजयरावजी मुळे, आनंदरावजी राऊत, अनिलजी मेंढे व अनिलजी जोशी यांनी सुद्धा मंचावर यावे व आपले आसन ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो। मान्यवरांनी आपले आसन ग्रहण केलेले आहेत। आजच्या या मानस ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड व धानुका ॲग्रीटेक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने एकरी ऊस उत्पादन वाढ आणि सेम्प्रा लवाळा तणनियंत्रण चर्चा सत्रात याची सुरुवात आपण सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून करूया। तरी मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावे। श्रीवास्तव यांनी सुद्धा मंचावर यावे अशी मी त्यांना विनंती करतो। डॉक्टर श्रीवास्तव सायंटिस्ट लखनौहून आलेले आहेत व आपल्यात उपस्थित आहेत। त्यांनी सुद्धा मंचावर यावे अशी मी त्यांना विनंती करतो। त्यांनी दीप प्रज्वलन करावे। दीप प्रज्वलन सुरू झालेले आहे। मान्यवरांनी टाळ्या वाजवून दीप प्रज्वलन माननीय श्री राऊतसाहेब दीप प्रज्वलन करत आहेत। दीप प्रज्वलन आटोपलेले आहे। आत्ताच आपल्यामध्ये आर.जी. अग्रवाल साहेब आपल्यात आलेले आहेत। त्यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो। माननीय श्री आर.जी. अग्रवाल साहेब, चेअरमन धानुका इंडस्ट्रीज लिमिटेड यांचे चेअरमन आहेत, त्यांनी आसन ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर प्रास्ताविक मानस ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड माननीय श्री समयजी बनसोड उपाध्यक्ष साखर व कृषी करतील अशी मी त्यांना विनंती करतो। च्या दशकपूर्तीच्या वर्षामध्ये कालपासून सुरू झालेला जो एक मोठा अभियान ज्याचं उद्घाटन काल दुपारी संपन्न झालं, त्याच्या आजच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत। मी सर्वप्रथम मानस उद्योग समूहाच्या वतीने व ॲग्रोविजनच्या वतीने व धानुका ॲग्रोटेकच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांचं, उपस्थित असलेल्या मंचावरील सर्व अतिथींचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। गेल्या 10 वर्षापासून ॲग्रोविजन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसाठी एक व्हिजन घेऊन दरवेळेस नवनवीन विषय, नवनवीन तंत्रज्ञान घेऊन येण्याचा प्रयत्न ॲग्रोविजनच्या माध्यमाने होत असतो। आणि या दरवर्षीच्या ॲग्रोविजनमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवरचे चर्चासत्र, वेगवेगळ्या विषयांवरच्या कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करत असतो। प्रामुख्याने आपल्याला कल्पना आहे की या ॲग्रोविजनमध्ये पूर्वीचा पूर्ती उद्योग समूह आणि आताचा मानस उद्योग समूह, ज्याचं नाव बदलून मानस उद्योग समूह झाला, या मानस उद्योग समूहाचा सुद्धा एक मोठा सहभाग या ठिकाणी असतो। आणि त्यामुळे स्वाभाविक मानस उद्योग समूह म्हटला की साखर कारखाने आले, आणि साखर कारखाने आले की शेतकऱ्यांच्या आवडीचं जे पीक आहे ते ऊस आलं। त्यामुळे या ऊस पिकावरचं डिटेल मार्गदर्शन, चांगली कार्यशाळा, एक चांगलं चर्चासत्र सातत्याने या ॲग्रोविजनमध्ये करण्याचा या ॲग्रोविजनच्या सगळ्या टीमचा हा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे। आपण सगळेजण या मंचावर बघता आहात की फार मोठे मोठे लोक बसलेले आहेत। खरं म्हणजे मला सुद्धा आनंद झाला की आपण बोलवलेले सगळे वक्ते, आपण ज्यांची नावं काढली ते सगळे वेळात वेळ काढून अतिशय आपण शॉर्ट नोटीसवर ज्याला म्हणतो त्यांचं अतिशय व्यस्त वेळापत्रक आहे। धावपळीचा कार्यक्रम आहे, सतत या गावात त्या गावात, त्या गावातून दुसऱ्या गावात शेतकऱ्यांमध्ये मार्गदर्शन करणं, शेतकऱ्यांमध्ये एक नवचेतना जागृत करणं, नवीन नवीन उत्पादनाची,
याचं काम सातत्याने ते लोक करत असतात. तरीसुद्धा वेळात वेळ काढून त्यांनी या ठिकाणी आपली येण्याची सहमती दर्शवली. याकरता मी मानस समूहाच्या वतीने व ॲग्रोव्हिजन टीमच्या वतीने त्यांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धानुका ॲग्रीटेकचं सुद्धा मी आभार मानतो की एकतर 2 गोष्टींसाठी या कार्यक्रमाला त्यांनी जे सहकार्य केले त्याकरता तर नक्कीच करेल, परंतु बरोबरीने ज्या पद्धतीने एक डिटेल रिसर्च गेल्या काही वर्षांपासून त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांना जे आवश्यक आहे ते पोचून देण्याचं काम त्यांच्या तंत्रज्ञानातून ते करतात आहे, हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे, अभिमानास्पद आहे. म्हणून त्यांचं सुद्धा या ठिकाणी मला विशेष आभार आणि अभिनंदन या ठिकाणी करावंसं वाटतं. आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो, आपल्या मंचावर जे उपस्थित आहेत शिव सुरेशजी कवाडे, सांगली जिल्ह्यातले, आपण कदाचित सोशल मीडियावरती जवळजवळ आता असा कुठलाही शेतकरी नाही की तो सोशल मीडियावर नाही, इतकी सहज प्रचलित जे मोठ्या प्रमाणात त्याचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे. आणि त्याच्यामुळे सुरेश कवाडेंचं नाव आपल्याला माहीत नाही असा किमान कुठला तरी ऊस उत्पादक शेतकरी आपल्या भागात सुद्धा सापडणार नाही. म्हणजे कुठले जर ऊस उत्पादनातले विक्रम, म्हणजे ज्याला म्हणता येईल गिनीज बुकात जर रेकॉर्ड करायचे असतील तर या व्यक्तीच्या नावाने करता येतील अशा प्रकारचा विक्रम यांनी आपल्या शेतामध्ये गेल्या 10 वर्षापासून केलेला आहे सातत्याने बंधूंनो. त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. मी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे. जे तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे, आपल्याला सगळ्यांना वाटते की माझ्या शेतामध्ये 100 टन 125 टन ऊस पिकला पाहिजे, हे जे आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न गेल्या अनेक वर्षांपासून, 1-2 वर्ष नाही बंधूंनो, गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने ही व्यक्ती पूर्ण करते आहे. आणि थोड्या एकरात नाही, मोठं एकरेज आहे, भरपूर क्षेत्र. मी स्वतः त्यांच्या शेतीला व्हिजिट करण्याचं मला भाग्य मिळालं, मला संधी मिळाली. त्यामुळे एक मोठं नाव या ठिकाणी आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित आहे. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. काय गमक आहे, नेमकं काय केल्याने 100 टनाचं सातत्यपूर्ण उत्पादन आपण घेऊ शकतो. कदाचित एखादं वर्ष आपण घेऊनही घेऊ, एखाद दुसरं वर्ष आपल्याला उत्पादन मिळूनही जाईल, पण त्या उत्पादनामध्ये किंवा त्या यशामध्ये सातत्य टिकवणं बंधूंनो हे खऱ्या अर्थाने विशेष बाब आहे. आणि हे काम, ही किमया, हा चमत्कार एका अर्थाने सुरेशजी कवाडेंनी या ठिकाणी केला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी सुवर्ण संधी आहे की आपण सुरेशजींचं या ठिकाणी मार्गदर्शन ऐकणार आहोत. दुसरे अतिथी, दुसरे वक्ते, दुसरे मार्गदर्शक या ठिकाणी जे आपल्याला लाभले आहेत, ऊस शेतीचे तज्ज्ञ, VSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधले रिसर्च सायंटिस्ट म्हणून ज्यांनी निवृत्ती पत्करली आणि पूर्ण वेळ ज्याला म्हणता येईल, आपल्या आयुष्याचा पूर्ण वेळ हा केवळ ऊसाचं उत्पादन शेतकऱ्याच्या शेतात कसं वाढेल, लॅब लेवलला नाही तर शेतकऱ्याच्या शेतात, ॲट फील्ड ज्याला म्हणतो आपण, ते शेतकऱ्याच्या शेतात कसं वाढेल याच्यासाठी अहोरात्र मेहनत करणार आहे. मला ते आता सांगत होते की जवळजवळ माझा प्रयत्न असा असतो की 365 दिवसात 365 वेळा मी फील्डमध्ये जाऊ शकलो पाहिजे, शेतकऱ्यांमध्ये व्याख्यान करू शकलो पाहिजे, त्यांच्यापर्यंत हे नवीन तंत्रज्ञान पोहोचवू शकलो पाहिजे. ही तळमळ असलेला एक वक्ता, एक मार्गदर्शक, एक तज्ज्ञ आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सुरेशजी माने पाटील साहेबांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपलं परत एकदा हे भाग्य आहे, जवळजवळ केवळ विदर्भातच नाही, केवळ महाराष्ट्रातच नाही तर आता मोठ्या प्रमाणामध्ये मध्य प्रदेशमध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये गुजरातमध्ये त्यांनी शेतकऱ्यांमध्ये जाऊन, शेतकऱ्यांच्या ज्याला म्हणता येईल फील्डमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने केलेलं आहे. आणि केवळ मार्गदर्शन करत असताना एकदा जाऊन भाषण देऊन मोकळं झालं असं नाही, तर त्याचा पाठपुरावा करून त्याच्या माझ्या बोलण्यानी किंवा माझ्या चर्चेनी, माझ्या इंटरॅक्शननी त्याच्या खरंच पिकामध्ये काही वाढ झाली आहे का, त्याच्या उत्पन्नात काही वाढ झाली आहे का, याचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांपर्यंत ते तंत्रज्ञान पोहोचवण्याचं काम ते गेल्या काही वर्षांमध्ये करतात आहे. त्यामुळे आपल्याला बंधूंनो हा दुसरा वक्ता या ठिकाणी, हे दुसरे अतिथी, दुसरे मार्गदर्शक या ठिकाणी भेटले आहेत. आपली सगळ्यांसाठी ही सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. त्यानंतर आपण मगाशी त्याचा उल्लेख केला की सोशल मीडिया हा आपल्या सगळ्यांसाठी आता जीवाभावाचा विषय झालेला आहे. कुठलाही मला वाटतं शेतकरी असा नसेल की तो कुठल्या ना कुठल्या ग्रुपचा मेंबर असेल, मग ते प्रगत ऊस शेती तंत्रज्ञान असो, ऊस आम्ही शेतकरी असो, आणि अनेक म्हणजे शेकडो प्रकारचे ग्रुप्स आज व्हॉट्सअप मीडियावर, फेसबुकवर हे कार्यरत आहेत. आणि म्हणून एक प्रामुख्याने नाव या सगळ्या ग्रुपमध्ये जर आपल्याला कुठे वाचायला मिळालं, पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं तर ते नाव आहे डॉक्टर अंकुश चोरमुले यांचं. डॉक्टर अंकुश चोरमुले आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. डॉक्टर अंकुश चोरमुले महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी नोकरी करत होते. आता त्यांनी एका मल्टीनॅशनल कंपनीला जॉईन करून प्रामुख्याने ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या, ज्यांचा आत्ता तर आपण महाराष्ट्रात जर पाहिलं जवळजवळ 40% क्षेत्रावर ज्या हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आणि जवळजवळ 40% ऊसाचं उत्पादन एका प्रकारे त्या हुमणी अळीमुळे त्या हुमणी अळीच्या अटॅकमुळे ज्याला म्हणता येईल नेस्तनाबूत झालं, बर्बाद झालं, अशा वेगवेगळ्या अळ्यांवर, मग ते अमेरिकन लष्करी अळी असो, हुमणी अळी असो, अशा मोठ्या ज्याला आपल्या एका अर्थाने ऊस शेतीचे शत्रू म्हणू, अशा सगळ्यांवर चांगलं काम
त्यांना कसं संपवायचं, कसं आटोक्यात आणायचं, कसं कंट्रोल करायचं, अशा प्रकारचं एक चांगलं काम सातत्याने शेतकऱ्यांमध्ये ते नियमितपणे करतात आहेत. त्यामुळे बंधूंनो, आपल्या सगळ्यांसाठी एक मला असं वाटतं एक सुवर्ण संधी आहे की आज आपण या दिवसभरामध्ये ऊस शेतीवर जे एक चांगलं मार्गदर्शन मिळू शकणार आहोत. म्हणून मानस उद्योग समूह आणि ॲग्रोव्हिजन आणि धानुका यांच्या संयुक्त विद्यमाने हा जी कार्यशाळा ज्या ठिकाणी आयोजित केली, तर मला असं वाटतं आपल्या सगळ्यांसाठी ही एक विशेष ठरणार आहे. या ठिकाणी धानुका ॲग्रोटेकचे चेअरमन अध्यक्ष श्री RG अग्रवाल साहेब पण उपस्थित आहेत. मगाशी त्यांचा उल्लेख झाला आणि मी पण मगाशी सुरुवातीला उल्लेख केला की ही कंपनी केवळ कंपनी म्हणून काम नाही करत, तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या काय मूलभूत अडचणी आहेत आणि या मूलभूत अडचणींवर कसा तोडगा काढला पाहिजे याच्यासाठी दिवस रात्र त्यांची रिसर्च टीम ही सातत्याने काम करते आणि त्या कामाचं नेतृत्व श्रीयुत RG अग्रवाल साहेब करतात. मी त्यांचंसुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. जसा मी आपल्या या सगळ्या शेतकरी बंधूंनो आपल्याला मी मंचावरच्या उपस्थित जे वक्ते आहेत यांचा उल्लेख या ठिकाणी केला, त्याचबरोबरीने सुरेशजी आणि मानेसाहेब आणि अंकुशजी, आम्हीसुद्धा मानस म्हणून काही फ्लॅगशिप योजना आमच्या शेतकऱ्यांसाठी चालवतो. साधारण मानस उद्योग समूहाचे 3 साखर कारखाने आहेत आणि या 3ही साखर कारखान्याच्या माध्यमातून तसा विदर्भ हा काही ऊसाकरता नोन बेल्ट आहे असा नाही, किंवा ऊसामधलं भरपूर आमचे साहेब फार काली त्यांनी उल्लेख केला की जर शेतकऱ्यांचं जर आपण अनालिसिस केलं पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि विदर्भातल्या, तर ऊस शेतीपुरतं मी बोलतो, तर आपला शेतकरी कुठेतरी कमी मार्कातला शेतकरी बसेल विदर्भातला. तेच पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी हा कदाचित फर्स्ट क्लासमधला असेल ऊस शेती बाबतीमध्ये. तर अशा स्थितीतून प्रगती करत करत आज आपल्या भागात सुद्धा जी एक शेतकऱ्यांनी अहोरात्र मेहनत केली आहे, कष्ट केले आहेत त्याच्या शेतामध्ये, सगळं तंत्रज्ञान समजून घेतलं आहे. आणि आता मी दीपक सांबारांना या ठिकाणी भेटत होतो, आमचे भिवापूरचे शेतकरी या ठिकाणी बसले आहे, त्यांनी सुद्धा आपल्या शेतामध्ये 91 टनाचं उत्पादन एकरी असं मिळवलेलं आहे. आणि असे दीपक सांबारे सारखे अनेक शेतकरी आपल्या भागामध्ये हळूहळू तयार होऊ लागले आहेत आणि ज्यांच्यामध्ये एक ऊर्जा तयार झाली आहे की माझ्या शेतात सुद्धा चांगलं उत्पादन मला मिळवता आलं पाहिजे, किंवा ते मी मिळवलं पाहिजे. त्यासाठी वाटेल तो अभ्यास, वाटेल ते तंत्रज्ञान समजून घेण्याची त्यांची तयारी या दरम्यानच्या काळामध्ये आपण होताना दिसते आहे. आणि मानस उद्योग समूहाच्या वतीने जे प्रामुख्याने 5-6 योजना आपण ज्या चालवतो, त्यातलं जेव्हा आम्हाला लक्षात असं आलं की या भागातल्या जमिनीची सुपीकता हा एक मोठा विषय आहे. आणि म्हणून सुरुवातीला आम्ही जवळजवळ 18 घटक मातीचे तपासण्याचं काम केलं, 12 घटक पाण्याचे तपासण्याचं काम केलं. आणि असं करता करता केवळ थोड्यानी तर 9,000 शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मातीचे परीक्षण करून आपण शेतकऱ्यांना एक चांगल्या क्वालिटीचं त्याचं सॉईल हेल्थ कार्ड हे वाटप केलं. 12 प्रकारचे पाण्याचे नमुने तपासून, 12 घटक तपासून त्याची पण पुरवठा आपण त्यांच्यापर्यंत केला. याचा मुळात उद्देशच हा होता की नेमकं जमिनीची पात्रता काय आहे, किती आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन आहे, किती त्याचा सुपीकता आहे, हे आपल्याला आणि शेतकऱ्यांना कळलं पाहिजे आणि त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील याची साधारणपणे त्याला आपल्याला ती तयारी करता आली पाहिजे. या दृष्टीने ही सगळी आपण तयारी केली होती. आणि म्हणून मग याच्यातून लक्षात असं आलं की आपल्या भागातल्या जमिनीचा बंधूंना आपल्यासुद्धा सगळ्यांसाठी कदाचित थोडी आश्चर्य करणारी बाब आहे. आपल्या भागातल्या जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे, ज्याच्यावर मी पण सातत्याने बोलतो आहे, आपण सगळेजण ऐकतो आहोत की आपल्या भागातल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा 0.40% आहे सरासरी. म्हणजे अंकुशजींनी जरा डोळे विस्फारले, कारण त्यांना कल्पना आहे की 0.40 म्हणजे धोक्याची घंटा आहे. त्यामुळे 0.40 असलेल्या ऑर्गॅनिक कार्बनच्या जमिनीतून जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर आम्हाला किती मेहनत करावी लागेल याला आपल्याला याची जाणीव आहे. आणि म्हणून त्यातलं एक प्राथमिक पाऊल, कदाचित ती सुरुवात असेल, म्हणून आम्ही कारखान्याच्या माध्यमातून येणारं जे प्रेसमड आहे याच्यावर एक चांगली प्रक्रिया करून, एक चांगलं व्हॅल्यू ॲडिशन करून, चांगल्या कल्चर ग्रोथ करून त्याची एक मूल्यवर्धित एक चांगलं प्रोडक्ट तयार केलं भूसुरक्षा नावाचं, आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत त्याच्या शेतात पोहोचून देण्याचं काम जवळजवळ एकरी 1 टन या शिफारसीसह आम्ही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचून देतो आहे. कारण शेणखत वापरलं पाहिजे हे जरी आपण सहजपणे म्हणतो, पण त्याची उपलब्धता, त्याची प्युरिटी, अनेक विषय आहेत. म्हणून हे सगळ्यात पहिले एक चांगलं भूसुरक्षा नावाचं खत पोहोचून देण्याचं काम आम्ही गेल्या जवळजवळ 3-4 वर्षापासून सातत्याने सुरू केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला जेव्हा लक्षात आलं याच उत्पादकतेच्या माध्यमामध्ये की शेतकऱ्यांचा खताचा समतोल वापर झाला पाहिजे, किंबहुना जे जमिनीमधले खतं आहेत ते त्याला उपलब्ध झाले पाहिजे, म्हणून आमच्या म्हणजे माणसाच्या शरीरापासून तयार केलेलं ॲमिनो ॲसिड आणि ते ॲमिनो ॲसिडपासून तयार केलेलं द्रवरूप जीवाणू खतं आणि पुरतामिनो शुगरकेन प्लस हे 2 चांगले प्रोडक्ट आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. जवळजवळ 1-1.5 वर्षाच्या ज्याला म्हणता येईल उधारीवर, ऊसातून कपात करण्याच्या अटीवर, हे अतिशय स्वस्त दरामध्ये, कुठल्याही प्रकारची मिडल चेन न ठेवता, कुठल्याही प्रकारचा डिस्ट्रीब्युटर, रिटेलर अशा प्रकारची चेन न ठेवता डायरेक्ट टू फार्मर अशा प्रकारचे चांगले दर्जेदार प्रोडक्ट स्वस्त दरामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून देण्याचं कामसुद्धा मानस करते आहे. याच्यावरून एक फ्लॅगशिप प्रोग्राम गेल्या वर्षीपासून 2 वर्षापासून साधारणपणे या उद्योग समूहाने सुरू केला. आम्हाला असं लक्षात आलं की केवळ एक दीपक सांबारे किंवा एक सचिन उमाठे
किंवा एक राजेश भगल किंवा एक आणखीन आमचे अजय झाडे अशासारखे मोजके शेतकऱ्यांचं उत्पादन वाढून होणार नाही. हे उत्पादन वाढीची ही चळवळ बनली पाहिजे. उत्पादन वाढ ही गावोगावीच्या शेतकऱ्यांचा मंत्र बनला पाहिजे. त्याच्या ऊसाचं उत्पादन ऊसाचं उत्पादन वाढ झाली पाहिजे ही त्याच्या मनातला विषय बनला पाहिजे. म्हणून कारखान्याच्या वतीने जे 150 सेंटर्स आहेत, 50 गट आहेत, या 150 सेंटरमध्ये प्रत्येक हंगामाचा एक मॉडेल प्लॉट हा मी नक्की केला. 2-2 एकराचा एक मॉडेल प्लॉट नक्की केला आणि या प्रत्येक मॉडेल प्लॉटला सगळं इनपुट ज्याला म्हणता येईल, जे खतं पाहिजे, बेसल डोस पाहिजे, रासायनिक खत पाहिजे, बायो फर्टिलायझर्स पाहिजे, भूसुरक्षा पाहिजे, त्याचं माती परीक्षण पाहिजे, अशा सगळ्या प्रकारचं एक कंप्लीट ज्याला एक पॅकेज बनवलं आणि ते सगळं पॅकेज जवळजवळ 1,500 एकराच्या शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी दिलं. आणि या मॉडेल प्लॉटची मुळात संकल्पनाच ही आहे की गावोगावी शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे. काही मोजक्या शेतकऱ्यांचं उत्पादन न वाढता गावोगावच्या शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे. म्हणजे त्याच्याच गावातला शेतकरी, म्हणजे आज आम्ही मागे सांगायचो की चांगलं उत्पादन म्हणायला गेलो की सुरेशजी कबड्यांचं नाव घ्यावं लागायचं, चांगलं उत्पादन म्हणायला की संजीवजी मानेंचं नाव घ्यावं लागायचं, चांगलं उत्पादन म्हटलं की पांडुरंग आव्हाड साहेबांचं नाव घ्यावं लागायचं. परंतु आता मला सांगताना आपल्याला अतिशय आनंद होतो साहेब, अभिमान पण वाटतो की आमच्या भागातले शेतकरीसुद्धा अशा प्रकारचं पाठ थोपटून घेता येईल अशा प्रकारचं विक्रमी उत्पादन घ्यायला लागले आहेत. हे निश्चितपणे आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे. आणि म्हणून ही चळवळ उत्पादन वाढीची सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे हा उद्देश घेऊन हा मॉडेल प्लॉटची सुद्धा आपण स्कीम या ठिकाणी मानस उद्योग समूहाच्या वतीने सुरू केली आहे. मुद्दाम मी मानस काय करते ही वक्त्यांना परिचय व्हावा, अतिथींना परिचय व्हायचा या ठिकाणी उल्लेख केला. आपण सगळेजण तर परिचित आहातच, त्यामुळे आपला मी फार वेळ न घेता या दशकपूर्तीच्या ॲग्रोव्हिजनच्या कार्यशाळेमध्ये आपलं सगळ्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. मंचावरील सर्व अतिथींचं स्वागत करतो आणि पूर्ण वेळ कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता आपण पूर्ण वेळ आपल्याला टिपण दिलेलं आहे. आम्ही 2 गोष्टीची काळजी या ठिकाणी घेतलेली आहे. एक तर साधारण सुरेश माने पाटील साहेब जे बोलणार आहेत त्याचं पूर्ण टिपण कंप्लीट जे काही भाषण करणार आहे तो कागदच आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे आपल्याला आपलं नोट्स घ्यायचं की ऐकायचं हे थोडंसं कन्फ्युजन आम्ही कमी केलं आहे. त्यामुळे शांतपणे ऐकू, लिखित स्वरूपात आपल्याकडे आहे. काही विशेष टिपण करून घ्यायचं असेल तर जरूर तुम्ही स्वतंत्रपणे करून घ्या. याच्याशिवाय आपलं जे ऊसाचं साधारण पीक व्यवस्थापन म्हणून आपण जे बुकलेट केलं आहे ते पण सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. माती पाणी परीक्षणाचं पण दिलेलं आहे. त्यामुळे त्याचासुद्धा आपण निश्चितपणे अभ्यास करून फायदा करून घेऊ. हे कंप्लीट सेशन झाल्यानंतर सुरेश भट सभागृहाच्या दुसऱ्या बाजूला आपल्या सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आणि आपण साधारणपणे अशी काळजी केली आहे की जेवण झाल्यानंतर आपल्याला 2 तास मिळावेत आणि या 2 तासाचा उपयोग आपण जे ॲग्रोव्हिजनचे सर्व स्टॉल आहेत ते स्टॉल पाहण्याकरता आपल्याला झाला पाहिजे. असं एक संपूर्ण या दिवसाची कार्यक्रम पत्रिका ही साधारणपणे आपण या ठिकाणी नक्की केली आहे. आपल्या सगळ्यांचे आवडते नेते, पूर्ती उद्योग समूहाचे संस्थापक आणि एक प्रकारचे आपल्या सगळ्यांचे आदर्श, ऊस आणि इतरही शेतीबद्दल ज्यांची सातत्याने तळमळ असते असे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक श्री नितीनजी साधारणपणे थोड्या वेळामध्येच या ठिकाणी एक डेअरीचा कार्यक्रम चालू आहे, तो कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी सहभागी होतील. त्यांचंसुद्धा आपण या ठिकाणी मार्गदर्शन ऐकणार आहोत. RG अग्रवाल साहेबांचं सुद्धा मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. त्यामुळे आपण सगळ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ करून घ्यावा. कोणीही परिसर सोडायची घाई करू नये. पूर्ण वेळ या कार्यशाळेमध्ये राहून कसं अधिकाधिक आपल्याला मिळवता येईल. सुरेशजी कबाडेंचं भाषण असो, सुरेशजी माने पाटलांचं भाषण असो आणि डॉक्टर अंकुश चोरमुलेंचं भाषण असो, हे तीनही महाराष्ट्रातले अतिशय तज्ज्ञ लोक आहेत बंधूंनो, तीनही. त्यामुळे तिघही लोकांचं भाषण मार्गदर्शन हे आपल्यासाठी येणाऱ्या काळाची शिदोरी राहणार आहे. त्याचा उपयोग आपण करून घेतला तर खऱ्या अर्थाने आजची कार्यशाळा ही यशस्वी झाली, आजचं ॲग्रोव्हिजन यशस्वी झालं असं मला वाटेल. एवढंच बोलून मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद बनसोड साहेब. आपण विस्तृत कारखान्यासंदर्भात माहिती दिली, त्याचप्रमाणे उपस्थितांचा, पाहुण्यांचा, वक्त्यांचा परिचय करून दिला. यानंतर जास्त वेळ न घेता आपण ज्यांच्या मार्गदर्शनासाठी आतुर आहात असे डॉक्टर सुरेशजी माने पाटील, ऊस तज्ज्ञ, VSI पुणे माजी शास्त्रज्ञ, हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ॲग्रोव्हिजन, मानस ॲग्रो व धानोका ॲग्रीटेक यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या आजच्या एकरी 100 टन ऊस उत्पादन वाढ, त्याचबरोबर शेंप्रा लव्हाळा तण नियंत्रण या चर्चासत्रासाठी मंचावर उपस्थित असणारे श्री RG अग्रवाल, अध्यक्ष धानुका ॲग्रीटेक लिमिटेड, श्री समय बनसोड, उपाध्यक्ष साखर व कृषी मानस ॲग्रो, श्री पवन सरावगी साहेब, अध्यक्ष धानुका ॲग्रीटेक,
त्याचबरोबर कीटकशास्त्र या विभागामध्ये PhD मिळवलेले डॉक्टर अंकुश चोरोमले, श्री सुरेश कबाडे, महाराष्ट्रामधील सर्वात प्रगतशील शेतकरी किंबहुना देशामधील नामवंत शेतकरी श्री सुरेश कबाडे, श्री जयकुमार वर्माजी, उपाध्यक्ष मानस युनिट 1, त्याचबरोबर विजय मुडे, उपाध्यक्ष मानस युनिट 3, आनंदरावजी राऊत, संचालक ऊस विकास मानस ॲग्रो, अनिल मेंढेजी, श्री अनिल जोशीजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित शेतकरी बंधूंनो, मी आपल्यासमोर कमीत कमी 45 मिनिट आणि जास्तीत जास्त 1 तास बोलणार आहे. मला बोलण्यासाठी जो विषय दिलेला आहे ती म्हणजे आधुनिक ऊस शेती म्हणा किंवा शाश्वत एकरी 100 टनाची ऊस शेती म्हणा, या विषयावरती बोलण्यासाठी मी उभा आहे. बोलत असताना जे मान्यवर आपल्या समोर बसलेले आहेत त्या मान्यवरामध्ये जे प्रमुख शेतकरी म्हणून आपल्यासमोर उपस्थित आहेत त्या सुरेश कबाड्यांच्या विषयी मला थोडंसं बोलायचं आहे. सुरेश कबाडे मुक्काम पोस्ट कारंदवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, गेली 12 वर्ष सातत्यानं एकरी 100 टनाच्या पुढे उत्पादन काढणारे शेतकरी आहेत. पहिले 9 ते 10 वर्ष त्यांनी पाट पाणी या पद्धतीनं पाटानं पाणी देऊन एकरी 100 टनाच्या पुढे उत्पादन काढलेलं आहे आणि गेल्या 2 वर्षामध्ये ठिबक सिंचन या तंत्रज्ञानाचा वापर करून ते एकरी 100 टनाच्या पुढे उत्पादन काढत आहेत. पहिल्या 9-10 वर्षामध्ये सरीमधलं अंतर त्यांचं 4.5 फूट होतं. एक डोळा पद्धतीची लागण 2 फुटावर करायचे आणि 10 ते 15 एकर क्षेत्रामध्ये एकरी 112 ते 115 टनाचा ॲव्हरेज काढणारे सुरेश कबाडे आज आपल्यासमोर बसलेले आहेत. गेल्या 2-3 वर्षामध्ये त्यांनी पद्धत बदललेली आहे. 2 सरीमधलं अंतर 6 फूट आणि एक डोळा पद्धतीची लागण 2 फुटावर 6x2 पद्धतीनं एका एकरला 3730 डोळ्यांचा वापर करून एकरी 100 टनाच्या पुढे उत्पादन काढणारे सुरेश कबाडे आपल्यासमोर बसलेले आहेत. गेल्या वर्षी या सुरेश कबाडे साहेबांनी खोडव्यामध्ये एका एकरमध्ये 120 टन ऊसाचं उत्पादन काढलेलं आहे. 2008 साली त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा ऊस भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. एका एकरमध्ये खोडव्यामध्ये 108 टन ऊसाचं उत्पादन काढलं म्हणून 10 वर्षापूर्वी त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ऊस भूषण पुरस्कारानं सन्मानित केलेला आहे. शेतकरी बांधवांनो, ऊस या पिकामध्येच केवळ क्रांती नव्हे तर इतर पिकामध्ये सुद्धा या शेतकरी मित्रांनी चांगली क्रांती केलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं केळीमध्ये एका एकरमध्ये 43 टन उत्पादन, हळदीमध्ये एका एकरमध्ये 40 क्विंटल हळद, शिमला मिरची एका एकरमध्ये 47 टन शिमला मिरचीचं उत्पादन. मित्रांनो, गेल्या 2 महिन्यापूर्वी त्यांच्या शेतामध्ये जाण्याचं भाग्य लाभलं. 12 एकरचा केळीचा प्लॉट आहे आणि भर उन्हाचं 12 वाजता जरी तुम्ही त्यांच्या शेतीमध्ये गेलात तर सूर्याचा एकही किरण जमिनीवरती पडणार नाही अशा पद्धतीची हिरवी हिरवी गर्द पानं 12 एकरावरती पसरलेली आहेत. असे सुरेश कबाडे, तुम्हाला लक्षात आलं असेल की समोर उभा राहिलेला माणूस 6 फूट उंचीचा आहे आणि त्यांच्या हळदीमध्ये फोटो काढण्याचा मोह मला झाला आणि हळदीमध्ये फोटो काढत असताना माझ्यासारखा 6 फूट उंचीचा माणूस त्यामध्ये दिसत नव्हता म्हणून मला हात वर करावा लागला आणि हाताचा फक्त फोटो निघाला, माझा फोटो निघाला नाही. असं 6 फूट उंचीची हळद निर्माण करणारे सुरेश कबाडे. होय, आम्ही शेतकरी या माध्यमातून 7 लाख शेतकऱ्यांशी संपर्क ठेवणारे सुरेश कबाडे आज आपल्या समोर ऊसाबरोबरच इतर पिकामधलं दैवत आपल्यासमोर बसलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शेतकरी मित्रांनो, 2 सरीमधलं अंतर 4.5 फूट आणि पट्ट्यामधलं अंतर 7.5 फूट, 4.5 बाय 7.5 फूट या पद्धतीचे एक पट्टा पद्धतीचं संशोधन स्वतः सुरेश कबाडे साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांच्या शेतामध्ये आज हा ऊस उभा आहे. अशा पद्धतीचे एका शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून एका एकरमध्ये 110 टन उत्पादन मिळवण्यामध्ये त्यांनी यश मिळवलेलं आहे. कृषीथान नावाचा पुरस्कार सुरेश कबाड्यांना गेल्या वर्षी देण्यात आला. नाशिक या ठिकाणी दरवर्षी अशाच पद्धतीचं आयोजन होतं. एक आदर्श शेतकरी म्हणून, ऊसामधले चांगले उत्पादक म्हणून त्यांना कृषीथॉन नावाचा आदर्श पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आला. त्यांच्यासोबत आलेले दत्तात्रय लाड नावाचे एक शेतकरी समोर बसलेले आहेत. त्यांचे सवंगडी आहेत. 10 एकरामध्ये एकरी 100 टन या पद्धतीने 10 एकरामध्ये 10 एकरामध्ये 1000 टन ऊसाचं उत्पादन काढणारे दत्तात्रय लाड आपल्यासमोर बसलेले आहेत. अमोल पाटील
होय आम्ही शेतकरी या फेसबुकवरती आणि व्हॉट्सॲपवरती शेतकऱ्यांना 7 लाख शेतकऱ्यांना माहिती पुरवणारे आमचे अमोल पाटील समोर बसलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. त्याचबरोबर आमचे कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर अंकुश चोरमले, विद्यापीठामध्ये सर्वात यंग सायंटिस्ट म्हणून पुरस्कार मिळवलेले, महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये यंग सायंटिस्ट म्हणून पुरस्कार मिळवणारे आमचे डॉक्टर अंकुश चोरमले उभा राहिलेले आहेत. परवाच गेल्या 2 महिन्यामध्ये अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये ऊसावरती झाला आणि मक्यावरती झाला. त्याचं पहिल्यांदा अमेरिकन लष्करी अळी शोधून काढणारे आमचे श्री अंकुश चोरमले, त्याचबरोबर इतर मंचावरील सर्व मान्यवर शेतकरी मित्रांनो, मी जाणीवपूर्वक वेगळा परिचय करून देण्याचा उद्देश एवढाच होता की आपल्यासमोर बसलेल्या व्यक्ती कोण आहेत याची जाणीव आपल्याला असावी, म्हणून तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली. आता मला जो विषय दिलेला आहे एकरी 100 टन ऊस उत्पादन, आता या ठिकाणी विदर्भामध्ये एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन काढणं किंवा त्याविषयी बोलणं थोडंसं संयुक्तिक होणार नाही. मी आपल्याला फक्त कल्पना देतो. आपल्या राज्याचं एकरी ऊसाचं उत्पादन 34 टनाच्या आसपास आहे. ज्यावेळी दुष्काळ परिस्थिती असते त्यावेळी आपल्या राज्याचं ऊसाचं उत्पादन हे 27 टनाच्या आसपास खाली येतं. आपल्या या मानस उद्योग समूहामध्ये जे 3 साखर कारखाने आहेत, आपल्या या परिसरामधलं सुद्धा शेतकऱ्यांचं ऊसाचं उत्पादन 22 ते 25 टनाच्या आसपास एकरी आहे. आणि जो आमचा शेतकरी बांधव 22 ते 25 टन एकरी ऊसाचं उत्पादन काढतोय, मग कुणाच्या शेतामध्ये 30 टन आहे, कुणाच्या शेतामध्ये 40 टन आहे, कुणाच्या शेतामध्ये 50 टन आहे. आता ज्या शेतकऱ्यांचा उल्लेख केला, एका एकरमध्ये 91 टन ऊसाचं उत्पादन त्यांनी काढलेलं आहे. पण सरासरी जर पाहिली तर 30-40 टनाची सरासरी दिसते आणि कमी उत्पादन म्हटलं तर 22-25 टनाचं उत्पादन दिसतंय. म्हणून आजच्या व्याख्यानाचा विषय आपण असं म्हणूया, शाश्वत एकरी 70 ते 75 टनाची ऊस शेती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एका एकरमध्ये 70 ते 75 टन उत्पादन काढण्यासाठीचं तंत्रज्ञान मी आपल्यासमोर मांडणार आहे. यामध्ये नेहमी भाषण करत असताना मी महाराष्ट्रामधल्या काही प्रगतशील शेतकऱ्यांची उदाहरणं देण्याचा प्रयत्न करत असतो, कारण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची भाषा खूप लवकर कळते. म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ऊस शेतीमध्ये चांगलं काम केलेलं आहे अशा काही शेतकऱ्यांचं उदाहरण मला सांगायचं. शेतकरी बंधूंनो, आता ज्यांचा उल्लेख केला, सुरेश कबाडे, गेली 12 वर्ष सातत्याने एकरी 100 टनाच्या पुढे ऊसाचं उत्पादन आहे. 10 ते 15 एकराचं ॲव्हरेज 112 ते 115 टनाच्या आसपास उत्पादन असतं. गेल्या वर्षी एका एकरमध्ये 120 टन खोडव्यामध्ये उत्पादन काढलेलं आहे. त्यांच्या शेतामधला कोणताही ऊस शेताच्या जर बाहेर काढला तर 42, 44, 48 कांड्यांचा ऊस निर्माण करणारे सुरेश कबाडे, वाडं सोडून 16 फूट, 17 फूट, 18 फूट उंचीचा ऊस निर्माण करणारे सुरेश कबाडे आणि अतिशय चांगले प्रगतशील शेतकरी मित्रांनो, दरवर्षी नवीन नवीन असे प्रयोग करणारे शेतकरी सुरेश कबाडे. आता मला एकच मुद्दा तुमच्यासमोर मांडायचा आहे, तो म्हणजे सुरेश कबाड्यांच्या शेतामध्ये दरवर्षी एकरी 100 टनाच्या पुढे उत्पादन का निघतं. त्यांची आणि आमची मैत्री गेल्या 8-10 वर्षापासूनची आहे. त्यांच्या शेतामध्ये सगळं फिरून बघितल्यानंतर असं लक्षात येतं की सुरेश कबाड्यांच्या शेतामध्ये 5 प्रमुख मुद्दे जे आहेत, ते तंत्रज्ञान जे आहे ते त्यांच्या शेतामध्ये दिसतं. ते 5 प्रमुख मुद्दे मला आपल्याला सांगायचे आहेत. हे 5 प्रमुख मुद्दे म्हणजे माझं पुढचं व्याख्यान नाही जरी ऐकलं तरी चालेल, पण हे 5 प्रमुख मुद्दे सुरेश कबाड्यांच्या शेतामधले आपण अंमलबजावणी केली तर या ठिकाणी बसलेला प्रत्येक शेतकरी कमीत कमी 20 टनानं 25 टनानं एकरी ऊसाचं उत्पादन वाढवू शकतो, एवढी हमी मी आपल्याला देऊ शकतो. पहिला मुद्दा, सुरेश कबाड्यांच्या शेतामध्ये दरवर्षी एकरी 100 टनाच्या पुढे उत्पादन का निघतं, त्यामधला पहिला मुद्दा, त्यांच्या शेतामध्ये स्वतःचा बेनेमाळा असतो आणि स्वतःचा बेनेमाळा करत असताना 10 ते 15 गुंठ्यावर स्वतःचा बेनेमाळा करत असताना पुढच्या वर्षी किती लागण करायचं आहे त्याचं नियोजन यावर्षी करत असताना 10-15 गुंठ्यावर बेनेमाळा करत असताना सगळ्या शेतामध्ये फिरणार, 1000 ऊस शोधून काढणार जे जाड आहेत आणि लांब कांड्याचे आहेत, त्यामधले परत 500 ऊसांची निवड करणार आणि त्या 500 ऊसापासूनचा स्वतःचा बेने प्लॉट निर्माण करणार. सुरेश कबाड्यांच्या शेतामध्ये थोडंसं प्लीज बोलून, सुरेश कबाड्यांच्या शेतामध्ये असं लक्षात येतं की जाड आणि लांब कांड्याचा ऊस सुरेश कबाडे बेण्यासाठी वापरतात आणि दरवर्षी लागण करताना सुरेश कबाड्यांच्या हातामध्ये 9 ते 10 महिन्याचा जाड आणि लांब कांड्याचा कमी साखरेचा ऊस बेण्यासाठी उपलब्ध असतो, म्हणून ते 100 टनाचे मानकरी आहेत. या ठिकाणी शेतकरी बांधव बसलेले आहेत. त्यांनी आपल्या मनाला प्रश्न विचारायचा, मला पुढच्या वर्षी ऊस किती लावायचा त्याचं नियोजन यावर्षी आपण केलेलं आहे का, स्वतःकडे आमचा बेनेमाळा आहे का,
हे स्वतःला प्रश्न विचारा. आणि सुरेश कबाड्यांचा एवढा एकमेव पहिला आदर्श तुम्ही जरी घेतला, 5 गुंठ्यावर 10 गुंठ्यावर 15 गुंठ्यावर तुम्ही स्वतःचा बेने प्लॉट जर तयार केला, तर सुरेश कबाड्यांच्या सारखं आम्ही सुद्धा भविष्यामध्ये एकरी 100 टनाच्या पुढे उत्पादन काढू शकतो. शेतकरी बांधवांनो, पुढच्या वर्षी 40 एकर ऊस लावायचा असेल तर यावर्षी 1 एकरावर बेनेमाळ असावा. पुढच्या वर्षी 20 एकर ऊस लावायचा असेल तर यावर्षी अर्ध्या एकरावर बेनेमाळा असावा. आणि पुढच्या वर्षी 10 एकर ऊस लावायचा असेल तर यावर्षी 10 गुंठ्यावर बेनेमाळा असावा. या पद्धतीनं 5 गुंठे 10 गुंठे 15 गुंठ्यावर स्वतःचा बेनेमाळा करत असताना पुढच्या वर्षीची लागणीची तारीख यावर्षी फायनल झाली पाहिजे आणि त्याच्या अगोदर 10 महिने स्वतःचा बेनेमाळा असला पाहिजे, जे सुरेश कबाडे करतायत म्हणून ते दरवर्षी 100 टनाचे मानकरी आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा सुरेश कबाड्यांच्या शेतामधला, मित्रांनो, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जमीन जर मोकळी असेल आणि पुढच्या वर्षी जुलै ऑगस्टमध्ये त्या शेतकऱ्यांना ऊस लावायचा असेल तर सुरेश कबाड्यांचं नियोजन बघा. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्या जमिनीमध्ये ते हरभऱ्याचा बेवड घेतात. विदर्भामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हरभरा घेतला जातो. आपल्याला कल्पना आहे, हरभऱ्याला 2 ते 3 पाणी लागतात. 3-3.5 महिन्याच्या आत निघणारं हे पीक आहे. ज्यावेळी हरभरा रानामध्ये घेतो त्यावेळी रानाला भेगा पडतात. जमिनीमध्ये हवा भरण्याची प्रक्रिया केली जाते. हरभऱ्याचा आम ज्याला म्हटलं जातं, पानं जे म्हणतो ते आम म्हणतो, तो जमिनीमध्ये पडल्यामुळे जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढतो आणि ज्या जमिनीमध्ये हवा आणि पाण्याचं संतुलन चांगलं असतं त्या ठिकाणी उत्पादन वाढतं. म्हणून सुरेश कबाडे ज्यावेळी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जमीन मोकळी असेल अशा वेळी फेर पार्टीचं पीक म्हणून हरभऱ्याचा बेवड घेतात. ते स्वतः म्हणतात, मी एका रानामध्ये हरभरा करून बघितला आणि दुसऱ्या रानामध्ये 5 ट्रॉली शेणखत टाकून बघितलं, पण हरभरा घेतलेल्या रानामध्ये 1 एकरमध्ये मला 10 टन ऊसाचं उत्पादन जादा दिसून आलं. हे सुरेश कबाड्यांच्या तोंडची वाक्य आहेत. म्हणून फेर पार्टीच्या नियोजनामध्ये हरभरा असेल किंवा ताग ढेंचा असेल किंवा इतर पिकांचा बेवड असेल, याविषयीचा अभ्यास आपल्याला असला पाहिजे. त्यांच्या भाषणामध्ये ते सुद्धा बोलतील, पण त्यांच्या रानामध्ये हरभऱ्याचा बेवड घेऊन नंतर ऊसाची शेती केली जाते, हाही मुद्दा समजून घेण्यासारखा आहे. तिसरा मुद्दा सुरेश कबाड्यांच्या शेतामधला, जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये ऊस तुटलेला असेल, निडवा मोडायचा असेल आणि त्या रानामधलं जे निघालेलं पाचट सुरेश कबाडे कधीही जाळत नाही. त्या रानामधलं निघालेलं पाचट बारीक करणाऱ्या मशीनच्या साहाय्यानं ते पाचट बारीक करतात. भोंड्यावरती रोटावेटर मारतात आणि खोडक्यांचा सगळा भुगा करतात. आडवी उभी 2 वेळा नांगरट करतात. आडवा उभा 2 वेळा कल्टिवेटर मारतात. आणि मित्रांनो, रान सगळं तयार झाल्यानंतर, मशागत झाल्यानंतर सुरेश कबाड्या सऱ्या सोडून 1 महिना रान तापत ठेवतात आणि त्यांच्याकडे पाणी आहे म्हणून ते 15 मे ते 15 जुलैच्या दरम्यान त्या रानामध्ये धेंच्या हिरवळीचं पीक घेतात. आपल्याकडे जर पाणी नसेल तर जून जुलै महिन्यामध्ये हा प्रयोग आपण करू शकता. सरी वरंबा पद्धतीने आपण जर धेंच्या घ्यायचा म्हणला, काळ्या जमिनीमध्ये धेंच्या घ्यावा आणि हलक्या जमिनीमध्ये ताक घ्यावा. 1 एकरला फक्त 25 किलो बियाणं लागतं. त्याच्या जोडीला 1 गोणी DAP किंवा 3 गोणी सुपर फॉस्फेटचा वापर करायचा असतो. 21 दिवसाचं पीक झाल्यानंतर जोडीला 1 गोणी युरिया टाकायचा असतो आणि 45 ते 60 दिवसाचं पीक झाल्यानंतर तो ताक धेंच्या त्या सरीमध्ये लोळवायचा असतो. आणि सरीमध्ये ताक धेंच्या लोळवल्यानंतर मधला जो भोंडा आहे, जो वरंबा आहे, त्या वरंब्यावरती सुरेश कबाडे उलटा पॉवर टिलर चालवून वरंब्याची सरी करतात, सरीचा वरंबा करतात आणि 1 एकरला 8 ते 10 टन हिरवळीचं खत रानामध्ये गाडल्यानंतर सुरेश कबाडे ऊसाची लागण करतात. हा मुद्दा सुद्धा समजून घेण्यासारखा आहे. थोडक्यात काय, हिरवळीचं पीक घेतल्यानंतर जमिनीची ताकद वाढते, जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढतो, जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक सुपीकता वाढवण्याचं काम सुरेश कबाडे करतायत. जमिनीची ताकद वाढवण्याचं काम करतायत म्हणून ते एकरी 100 टनाच्या पुढे उत्पादन काढतात. चौथा मुद्दा त्यांच्या शेतीमधला, आम्ही रासायनिक खतं कशी टाकतो आणि सुरेश कबाडे खतं कशी टाकतात. रासायनिक खताचा पहिला डोस सुरेश कबाडे सरीमध्ये टाकल्यानंतर बळीराम नांगरानं ते खतं मातीआड झाल्यानंतर त्या ठिकाणी टिपरं ठेवून ऊसाची लागण करतात. पहिला डोस मातीआड झाला, 1 महिन्याचा ऊस झाला, 4 बोटं या बाजूला बेडग्याच्या साहाय्याने किंवा कुदळीच्या साहाय्याने अशी चळी घेणार आणि त्या चळीमध्ये खतं टाकणार आणि खतं मातीआड झाल्यानंतर पाणी देणार. 2 महिन्याच्या ऊसाला या बाजूनी, 3 महिन्याच्या ऊसाला या बाजूनी, 4 महिन्याच्या ऊसाला या बाजूने आलटून पालटून खतं टाकणार आणि तेही चळी घेऊन बेडग्याच्या साहाय्याने किंवा कुदळीच्या साहाय्याने चळी घेऊन त्या चळीमध्ये खतं टाकून ती मातीआड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाणी देणार. या पद्धतीने सुरेश कबाडे खतं देतात. आम्हाला प्रश्न विचारायचा आहे स्वतः शेतकऱ्यांना, माझ्या रानामध्ये पडलेलं खत हे उघड्यावर पडतं का मातीआड पडतं? एवढा जरी मनाला प्रश्न विचारला तरी सुरेश कबाडेंचा मुद्दा आपल्या लक्षात येईल. शेतकरी बांधवांनो, आम्ही आता ठिबकमध्ये बोलू लागलेलो आहे. 8 महिन्यापर्यंत 9 महिन्यापर्यंत 8-9 महिन्यापर्यंत 9 महिन्यापर्यंत सुद्धा आपण ठिबकमधनं खते दिली चालतील असं आम्ही आमच्या भाषणामध्ये सांगू लागलेलं. आपल्याला जी नोट दिलेली आहे त्यामध्ये ठिबक सिंचनाचा खताचा डोस दिलेला आहे. परंतु गेली 9-10 वर्ष पाट पाण्याची शेती करत असताना सुद्धा सुरेश कबाड्यांच्या शेतामध्ये
मोठ्या भरणीनंतर 150 दिवस आणि 180 दिवसाचा ऊस असताना रासायनिक खतं देण्याची सुरेश कबाड्यांची पद्धत समजून घ्या. मोठी भरणी झाल्यानंतर सगळ्या रानामधलं ते पाचट काढतात. काढताना सगळ्या रानातलं पाचट काढतात, वाळलेलं पाचट, बुड पाचट, नको असलेले फुटवे काढतात आणि पाचट टाकताना मात्र पहिल्या सरीत, तिसऱ्या सरीत, 5व्या सरीत, 7व्या सरीत, 9व्या सरीत पाचट टाकतात. दुसरी सरी, 4थी, 6वी सरी, 6वी सरी रिकामी सोडतात आणि ज्या रिकाम्या सरी आहेत त्याच्या आतल्या बाजूला बेडग्याच्या साहाय्यानं म्हणा, कुदळीच्या साहाय्यानं म्हणा किंवा पारीच्या साहाय्यानं शेवटचे 2 खताचे डोस सुरेश कबाडे त्या ठिकाणी माती ॲड करतात. मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे, सुरेश कबाड्यांच्या शेतामध्ये जे 7 खताचे डोस पडतात ते प्रत्येक खताचा डोस माती ॲड होतो. एवढा मुद्दा जरी आपण पकडला तरी आपलं उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही. पुढचा मुद्दा सुरेश कबाड्यांच्या शेतामधला. शास्त्र काय सांगतं, एका चौरस फुटामध्ये 1 ऊस असला पाहिजे. एका एकरचं क्षेत्रफळ असतं 43,560, म्हणजे एकरामध्ये 43,560 ऊसांची संख्या असली पाहिजे. हे ऊस शेतीचं शास्त्र आहे. सुरेश कबाड्यांच्या शेतामध्ये सरीमधलं अंतर 6 फूट आणि 1 डोळा पद्धतीची लागण 2 फुटावर. 6 बाय 2 पद्धतीने एका एकरला 3,730 डोळे लागतात आणि 3,730 डोळे गुणिले एका डोळ्यापासून 12 ते 13 फुटवे असं 43-44 हजार ऊस मोजून रानामध्ये ठेवणारे सुरेश कबाडे. 6 महिन्याचा ऊस असताना एकदा वाळलेलं पाचट काढणार, नको असलेले फुटवे काढणार. 9 महिन्याचा ऊस असताना एकदा वाळलेलं पाचट काढणार, नको असलेले फुटवे काढणार आणि एकरामध्ये 40 ते 45 हजार ऊस मोजून ठेवणार आणि प्रत्येक ऊसाचं वजन 2.5 ते 3 किलो कसं भरेल याची काळजी घेणारे सुरेश कबाडे आज आपल्यासमोर बसलेले आहेत. त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून सुद्धा ते सांगतील. परंतु आज गेली 4 वर्ष मी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर व्याख्यानं देत असताना हजारो व्याख्यानं झाले, पण सुरेश कबाड्यांची माहिती मी शेतकऱ्यांना सांगितल्याशिवाय माझं कधी भाषण पूर्ण करत नाही. म्हणून एक पहिला प्रगतशील शेतकरी मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. त्या शेतकऱ्यांचं नाव सुरेश कबाडे. दुसरा एक शेतकरी मी नेहमी भाषणामध्ये सांगत असतो, ठिबक सिंचनाची शेती जर बघायची असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरच्या शेजारी सोलापूर जिल्हा, तालुका मोहोळ आणि त्या शेतकऱ्यांचं गाव आहे पेन्नूर. परमेश्वर दगडू राऊत नावाचे शेतकरी आहेत. मित्रांनो, या परमेश्वर दगडू राऊतांनी 65 एकर ऊस लावला. हलक्या ते मध्यम स्वरूपाची जमीन असताना सुद्धा 2 सरीमधलं अंतर 7 फूट ठेवण्याचं धाडस या राऊतांनी केलं. बघा, 65 एकर ऊस सरीतलं अंतर 7 फूट. मित्रांनो, त्या ठिकाणी 2 डोळा पद्धतीची लागण या शेतकऱ्यांनी केली. 2 टिपरामध्ये 6 ते 8 इंचाचं अंतर ठेवलं. एका एकरला 1.25 ते 1.5 टन बियाण्याचा वापर केला. स्वतःकडे चांगल्या प्रतीचं बियाणं नव्हतं म्हणून घरापासून 70 किलोमीटर अंतरावरती सोलापूर जिल्ह्यामधील करमाळा तालुक्यामधील शेलगाव या गावामधनं बियाणं आणलं. जागेवरती टिपरी तोडणं, जागेवरती टोमॅटोच्या बेन प्रक्रिया करून टोमॅटोच्या क्रेटमध्ये भरणं, तो टेम्पोमध्ये लोड करणं. टेम्पो शेतामध्ये आल्यानंतर 2च माणसाच्या साहाय्याने 1 एकरचं बेणं खाली झालं पाहिजे आणि पाठीमागं 2च माणसाच्या साहाय्याने 1 एकरची लागण झाली पाहिजे. 4 माणसाच्या साहाय्याने 1 एकरची लागण. या पद्धतीने दिवसाला 8 ते 10 एकरची लागण. 21 जुलै ते 15 ऑगस्ट या दरम्यान या शेतकऱ्यांनी 65 एकर ऊस लावला. 65 एकरामध्ये 20 एकर 265 आणि 45 एकर कोश 8032 या पद्धतीने या शेतकऱ्यांनी ऊस लावला. ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर केला. तेही ऑटोमॅटिक ड्रीप इरिगेशन किंवा ठिबक म्हटलं जातं त्याचा वापर केला. खतं दररोज ग्रॅमनं खतं देण्याचं तंत्रज्ञान, पाणी देण्याचं थेंबाथेंबानं पाणी देण्याचं तंत्रज्ञान. एका रूममधनं संपूर्ण 65 एकराला ऊसाला आणि 35 एकर केळीला 100 एकराला एका रूममधनं पाण्याचं नियोजन, त्याला ऑटोमॅटिक ड्रीप म्हणतात. या ऑटोमॅटिक ड्रीपचा वापर परमेश्वर दगडू राऊतांनी केला. शेतकरी बांधवांनो, 24 SP कुबोटा ट्रॅक्टरच्या साहाय्याने या शेतकऱ्यांनी सऱ्या सोडल्या. सऱ्या सोडल्यानंतर 4 महिन्यापर्यंत 4 वेळा ऊसाच्या पानावर फवारणी करण्याचं काम कुबोटा ट्रॅक्टरच्या साहाय्यानं केलं. पाणी देण्याचं आणि खतं देण्याचं काम ड्रीपमधनं केलं. कमी माणसामध्ये ऊसाची शेती करण्याचा प्रयत्न या शेतकरी बांधवांनी केला. आणि ज्यावेळी ऊस तुटत होता त्यावेळी प्रत्येक ऊस शेताच्या बाहेर जर काढून जर बघितला तर त्या ठिकाणी कमीत कमी 38-40 कांडे आणि जास्तीत जास्त 45 ते 48 कांड्यांचा ऊस सापडत होता. वाढ सोडून 12 फूट, 15 फूट, 16 फुटापर्यंत ऊसाची लांबी सापडत होती. त्या ठिकाणी संपूर्ण 65 एकराचं ॲव्हरेज आलं. शेतकरी मित्रांनो, 96 टन एकरी असं 65 एकराचं ॲव्हरेज आलं. आणि त्यापैकी एका 20 एकराच्या प्लॉटचं ॲव्हरेज होतं. एकरी 122 टन ॲव्हरेज होतं. असं परमेश्वर दगडू राऊतांच्या शेताला सुद्धा भेट देण्याची गरज आहे. अतिशय चांगले शेतकरी आहेत. मित्रांनो, 6250 टन ऊस कारखान्याला गेला आणि पहिलंच ऊसाचं बिल 1 कोटीच्या वरती ऊसाचं बिल घेणारे परमेश्वर दगडू राऊत. गावाचं नाव पेन्नूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आज त्यांच्या शेतामध्ये काय आहे? 3 एकरामध्ये शेततळ आहे. 6 कोटी लिटर पाण्याची व्यवस्था केलेली आहे. किती जरी दुष्काळ पडला तरी 100 एकर क्षेत्र ठिबक खाली जगलं पाहिजे असं नियोजन त्यांचं आहे. त्या ठिकाणी 30 एकर द्राक्षे आहेत.
30 एकर डाळिंब आहेत, 15 एकर लिंबू आहे, 15 एकर शेवगा आणि 20 एकर ऊस आहे. सरीमधलं अंतर 7 फूट आहे. मित्रांनो, अतिशय चांगल्या शेतकऱ्यापैकी एक शेतकरी परमेश्वर दगडू राऊत, गावाचं नाव पेनूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, यांना सुद्धा आपण भेट द्यावी. तसंच सुरेश कवड्यांच्या शेताला सुद्धा आपण भविष्यामध्ये भेट द्यावी. तिसरे शेतकरी, सांगली जिल्ह्यामध्ये एक दुष्काळी तालुका आहे, ते म्हणजे कडेगाव तालुका. आत्ता थोडंसं त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे. विट्याच्या शेजारी खेराडवांगी नावाचं गाव आहे. संजय कदम नावाचे शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी माळ रानावरती 17 एकर ऊस लावला, सरीतलं अंतर 6 फूट ठेवला आणि एक डोळा पद्धतीची लागण. थोडंसं शेतकरी बांधवाने इकडे लक्ष दिलं तर बरं होईल. आपसात बोलणारे शेतकरी बांधव, थोडंसं इकडे लक्ष दिलं तर बरं होईल, तुम्हाला लक्षात येणार नाही. सरीमधलं अंतर 6 फूट ठेवलं, एक डोळा पद्धतीची लागण 2 फुटावर या पद्धतीने लागण केली. नेटाफिमचं ड्रीप केलं, ड्रीपमधनं खतं आणि ड्रीपमधनं पाण्याचं व्यवस्थापन केलं. मित्रांनो, हलक्या जमिनीमध्ये या शेतकऱ्यांनी एकरी 117 टन, असं 17 एकराचं ॲव्हरेज 117 टन या पद्धतीने उत्पादन काढणारे संजय कदम, गावाचं नाव खेराडवांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, यांना सुद्धा आपण भविष्यामध्ये भेट द्यावी. आपल्या शेजारचा जो मराठवाडा आहे, लातूर जिल्ह्यामध्ये लातूर शहराच्या बाजूला साई नावाचं गाव आहे. दगडू पवार नावाचे शेतकरी आहेत. गेल्या वर्षी या शेतकऱ्यांनी एका एकरमध्ये 103 टन ऊसाचं उत्पादन काढलं आणि 22 एकराची सरासरी 85 टन एकरी या पद्धतीने उत्पादन काढलेलं आहे. असं नाही की फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्येच उत्पादन येतं, तर मराठवाड्या भागामध्ये सुद्धा एकरी 100 टनापर्यंत उत्पादन काढणारे शेतकरी आहेत. आपल्यामध्ये सुद्धा 91 टनापर्यंत शेतकरी पोहोचलेले आहेत. अशा पद्धतीनं भविष्यामध्ये आपल्याला उत्पादन वाढवण्यासाठी कार्य करायचं. ही शेतकऱ्याची नावं सांगण्याचा उद्देश एकच, शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची भाषा खूप लवकर कळते म्हणून असे मुद्दे पकडावेत आणि भविष्यामध्ये शेतकऱ्यांना भेटी द्याव्यात. जी दैवत आपले आहेत ऊसामधली, त्या दैवतांना जर भेटी दिल्या तर एकरी 100 टन उत्पादन काढणं अवघड नाही. एवढंच मला या ठिकाणी बोलायचं आहे. आता विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे. मला जो बोलण्यासाठी विषय दिलेला आहे, मी नेहमी 100 टनावरती बोलतो, पण आपल्यासमोर मी एकरी 70 ते 75 टन उत्पादन कसं काढावं, संयुक्तिक होईल. कारण आज आमचं 30-40 टनाचं उत्पादन आहे, ते डबल कसं करता येईल याविषयी बोलणं संयुक्तिक होईल. म्हणून 70-75 टनासाठी आम्हाला काय करता येईल. शेतकरी बांधवांनो, फार सोपे मुद्दे आहेत. प्रत्येक मुद्दा जर समजून घेतला तर प्रत्येक मुद्द्यामध्ये 5 टन, 7 टन, 10 टन उत्पादन वाढू शकतं. एक एक मुद्दा आपण समजून घ्यावा. पहिला मुद्दा, ऊसाचं बियाणं कसं असावं. ऊसाचं बियाणं 9 ते 10 महिन्याचं असावं, जाड असावं आणि लांब कांड्याचं असावं. जो ऊस साखर कारखान्याला जाणारा ऊस आहे तो कधीही बेण्यासाठी घेऊ नये. 9 महिन्याचा, 10 महिन्याचा, जाड आणि लांब कांड्याचा, कमी साखरेचा ऊस बेण्यासाठी घेतला, एकरामध्ये 7 ते 10 टन ऊसाच्या उत्पादनात वाढ. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बेण्याच्या बाबतीमध्ये आमचा शेतकरी मित्रांनी जागृत राहिलं पाहिजे. देवान आपल्याला 2 हात दिलेले आहेत. टिपरी तोडत असताना, बेनं तोडत असताना उजव्या बाजूला 2 टन चांगलं बेनं दिसलं पाहिजे एका एकरला लागणारं, आणि डाव्या बाजूला 2 टन खराब बेनं एका बाजूला दिसलं पाहिजे. खराब बेनं म्हणजे कोणतं. शेतकरी बांधवांनो, 9 महिन्याचा असो, 10 महिन्याचा असो, 11 महिन्याचा असो, जो बेण्यासाठी ऊस घेताय तो बुडाकडच्या 2 कांड्या लागणीला कधीही घ्यायच्या नाहीत, त्यामध्ये साखर जास्त असते. शेंड्याकडच्या 2 कांड्या लागणीला कधी घ्यायच्या नाहीत, त्यामधला डोळा तयार झालेला नसतो. जिथंपर्यंत पाचट निघाला तिथंपर्यंतचे ऊस लागणीला घ्यायचे. जिथं पाचट निघणं बंद झालं त्याच्या वरचे डोळे लागणीला कधी घ्यायचे नाहीत. कोणता ऊस बेण्यासाठी नको. उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण बसलेला असेल आणि कांड्या आखूड पडलेल्या असतील तर आखूड कांड्याचा ऊस बेण्यासाठी शेतकरी मित्रांनो कधीही घेऊ नये. मरकासारखा ऊस जर हातामध्ये आलेला असेल तर असा मरकासारखा ऊस बेण्यासाठी घेऊ नये. जाड पाहिजे, लांब कांड्याचा पाहिजे, 9-10 महिन्याचं वय असलं पाहिजे आणि साखर कमी असली पाहिजे. एवढं जरी लक्षात ठेवलं तर आपलं ऊसाचं उत्पादन 7 ते 10 टन एकरी वाढायला काही अडचण नाही. म्हणून बेण्याचा मुद्दा एवढा लक्षात ठेवावा. खोडव्यामधलं नडव्यामधलं बियाणं आपण कधीही वापरू नये. आपल्या ऊसावरती मोठ्या प्रमाणात रोग आणि कीड पडलेली असेल तर असा ऊस बेण्यासाठी वापरू नये. बुडाकडच्या 2-3 कांड्यांना जर मुळ्या फुटलेल्या असतील तर असा ऊस बेण्यासाठी वापरू नये. एवढंच लक्षात ठेवा. 9-10 महिन्याचा जाड आणि लांब कांड्याचा ऊस बेण्यासाठी वापरायचा. एका वळीमध्ये लक्षात ठेवलं तर 7-8 टनांना उत्पादनात वाढ, एवढं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 2च टन एकराला बियाणं लागतं आणि ते 2 टन चांगलं बेणं रानामध्ये गाडा, 2 टन खराब बेणं बाजूला काढा. तुमचं उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कधी ऊस लावल्यानंतर उत्पादन वाढतं. शेतकरी बांधवांनो, जानेवारी-फेब्रुवारीत ऊस लावला आणि जानेवारी-फेब्रुवारीत जर ऊस तुटला, 40 टन 50 टन डोक्यावरून गेलं तर 60 टन, म्हणजे 12 महिन्यात 13 महिन्यात जर ऊस तुटत असेल तर आपलं उत्पादन कमी असणार. माझी या परिसरामधल्या शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, आपण सप्टेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये ऊस लागण करण्याचा प्रयत्न करावा. ऑक्टोबरमध्ये उष्णता जास्त असते
आणि ही जी हीट आहे ऑक्टोबरमधली, याचा फायदा जर घ्यायचा जर ठरवला, 15 ऑक्टोबरच्या आत जर आपली लागण झाली तर शेतकरी बांधवांनो एकरी आपल्याला 70 टनापर्यंत 80 टनापर्यंत जाणं शक्य आहे. म्हणून जानेवारी फेब्रुवारीच्या शेतकऱ्यांनी काही क्षेत्र सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये लागण करता येईल का याचा विचार शेतकरी मित्रांनी नक्की करावा. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये अडचणी आहेत. ती अशी, साहेब माझ्या रानामध्ये सोयाबीन आहे, माझ्या रानामध्ये इतर पिकं आहेत आणि तुम्ही म्हणताय ऑक्टोबर नोव्हेंबरला ऊस लावा किंवा सप्टेंबरला ऊस लावा. आपल्या हातामध्ये एक मुद्दा आहे करता येण्यासारखा. तुमचं पीक जे सोयाबीनचं असेल किंवा दुसरं पीक कुठलंही असेल ते रानामधनं निघण्याच्या अगोदर 1 महिना अशी तयारी करा की स्वतःच्या शेतामध्ये स्वतः रोपं तयार करा. 20-22 दिवसाचं 25 दिवसाचं 3 पानावरचं रोप तयार झाले की रानामध्ये लागण करा. ज्या दिवशी ते रोप तुम्ही रानामध्ये लागण करताय त्याच्या अगोदर 1 महिना लागण्याची तारीख पकडली जाते. म्हणजे समजा आम्ही 25 ऑक्टोबरला ऊस लावला तर लागणीची तारीख तुमची 15 सप्टेंबर धरली जाईल. समजा तुम्ही रोप 15 नोव्हेंबरला लावलं तर तुमच्या लागणीची तारीख 15 ऑक्टोबर धरली जाईल. म्हणून 1 महिना लवकर जो मला ऊस जर शेतामध्ये लावायचं जर ठरवायचं असेल तर रोपाची लागण आमच्या शेतकरी बांधवांनी केली पाहिजे. आणि रोपं तयार करण्याचं साधं सोपं तंत्रज्ञान असं आहे, शेताच्या कडेला एक खड्डा काढा. आमच्या सर्वांचे गुरुवर्य डॉक्टर जमदग्नी सरांचं हे टेक्निक आहे. शेताच्या कडेला एक खड्डा काढायचा, त्या खड्ड्यामध्ये प्लॅस्टिकचा कागद टाकायचा, अर्धा खड्डा पाण्यानं भरायचा, 100 लिटर पाणी त्यामध्ये टाकायचं. 100 लिटर पाण्यामध्ये 100 मिली गावचो नावाचं कीटकनाशक आहे आणि 100 मिली फॉलिक्युअर नावाचं बुरशीनाशक आहे, ते त्यामध्ये टाकायचं आणि त्या ठिकाणी एक अर्धा तास बियाणं बुडवायचं आणि बाजूला काढायचं. अर्धा तास बियाणं बुडवलं, बाजूला काढलं, घरामध्ये खताची मोकळी पोती पडलेली आहेत. मग युरियाचं पोतं आहे, पोट्याचं पोतं आहे, DAPचं पोतं आहे, मोकळी पोती उसवून घ्यायची, ती पोती ओळीनं हंतरायची. त्या पोत्यावरती 4 किंवा 5 बोटं माती टाकायची. बेन प्रक्रिया केलेलं टिपरी ओळीनं हंतरायचं, डोळा वरती झाला पाहिजे. टिपरावर 3 बोटं माती टाकायची आणि झारीनं हलकं फुलकं पाणी द्यायचं. मित्रांनो 20 ते 25 दिवसामध्ये रोप तयार होतं. एका युरियाच्या मोकळ्या पोत्यावरती 240 रोपं तयार होतात आणि अशी रोपं एका बाजूला एका माणसाने आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या माणसानं या पद्धतीनं ती पोतं उचलायचं, शेतामध्ये घेऊन जायचं आणि एक एक रोप काढायचं, 1.5 फुटावरती एक रोप लावायचं. या पद्धतीनं 5 बाय 1.5 एका एकरला 6000 रोपं लागतात. एक रोप तयार करण्यासाठी 60 पैसे 70 पैसे खर्च आहे आणि बाजारामधनं विकत आणायचं म्हणलं तर आपल्याला तो खर्च 2 रुपये 2.5 रुपयाला एक रोप या पद्धतीनं खर्च जातो. म्हणून स्वतःच्या शेतामध्ये स्वतः आपण रोपं तयार करावीत आणि ती रोपं आत्ता सांगितल्याप्रमाणे लागणीला वापरावीत. फक्त एक लक्षात ठेवावं, रोप आपलं 22 दिवसाचं 25 दिवसाचं असलं पाहिजे, 3 पानावरचं रोप असलं पाहिजे. 40-45 दिवसाचं रोप जर असेल तर शेतामध्ये लावल्यानंतर 1 महिना जगण्यासाठी वेळ घेतं. म्हणून जास्त वयाचं रोप आपण रानामध्ये लागणीसाठी वापरू नये, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. जर जमलं भविष्यामध्ये जुलै ऑगस्टमध्ये ऊस लावता आला तर 1 एकर 2 एकरावर करून बघा. त्याला अडसाली म्हणतात. अडसाली ऊसाला चालू वर्षाचा पावसाळा आणि पुढच्या वर्षीचा पावसाळा 2 पावसाळे मिळत असल्यामुळं तुम्हाला दर महिन्याला 2 ते 2.5 कांड्या किंवा 3 कांड्यांचा जर हिशोब जर धरला तर 15 महिने 16 महिन्यामध्ये तुम्हाला 38, 40, 45 कांड्यांचा ऊस निर्माण करू शकतो. जी सुरेश कबाड्यांची लागणीची तारीख आहे ते म्हणजे 1 ते 15 ऑक्टोबर, माफ करा 1 ते 15 जुलै. या पद्धतीनं भविष्यामध्ये आपण सुद्धा विचार करायला हरकत नाही. 1 एकरावर 2 एकरावर विचार करायला हरकत नाही. जे जुलै ऑगस्टमध्ये लागण केली जाते त्याला अडसाली म्हणतात. सप्टेंबर ऑक्टोबर किंवा 15 नोव्हेंबरपर्यंत जी लागण केली जाते त्याला पूर्व हंगाम म्हणतात आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये जे लागण केली जाते त्याला सुरू म्हणतात. फक्त एक लक्षात ठेवा, कमी वयाचा ऊस उत्पादन कमी आणि जास्त वयाचा ऊस उत्पादन जादा या तत्वाकडे जर आपण भविष्यामध्ये गेलो, कमीत कमी 13-14 महिन्याचा ऊस आणि 30-35 कांड्यावरती जर ऊस नेऊ शकलो तर एकराला 70-75 टन उत्पादन काढणं फारसं काही अवघड नाही. म्हणून लागणीच्या तारखा बदला उत्पादन वाढायला काही अडचण नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, शेतकरी बांधवांनो आता कोणत्या जातीचा ऊस लावल्यानंतर उत्पादन वाढतं. बनसोड साहेब मला वाटतं आपण 265 घेत आहे. 265ची जर लागण करायची असेल तर आपण लागण ही ऑगस्टमध्ये करा, सप्टेंबरमध्ये करा, ऑक्टोबरमध्ये करा आणि हा लागण केलेला ऊस पुढच्या वर्षी एक थंडी मिळाल्यानंतर जर तोडला, 14 महिने 15 महिने या ऊसाला जर वेळ दिला तर रिकव्हरी कारखान्याला चांगली मिळते आणि तुम्हाला उत्पादन चांगलं मिळतं. म्हणून तुमच्या नियोजनामध्ये असं धोरण असलं पाहिजे की सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरला ऊस हा लावला पाहिजे आणि एक थंडी मिळाल्यानंतर तुटला पाहिजे. असं जर धोरण राबवलं आणि 14-15 महिन्याचा जर वेळ मिळाला तर बांधवांनो यामध्ये चांगलं उत्पादन शेतकऱ्याला मिळेल आणि कारखान्याला चांगली रिकव्हरी मिळेल. म्हणून 265 शेतकऱ्यांच्या हिताची जात आहे, परंतु रिकव्हरी कमी असल्यामुळे त्याला 14 महिने थांबावं लागतं, हेही या ठिकाणी लक्षात घ्यावं. दुसरी ऊसाची जात तसं महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं चाललेले पण विदर्भामध्ये चालत नाही. याचा विचार करावा, बेने बदल करावा. ते म्हणजे कोश 80-032. अडसालीला चालते, पूर हंगामाला चालते, सुरूला चालते, खोडव्याला चालते. पाण्याचा ताण सहन करणारी जात आहे.
फक्त या जातीमध्ये फुटवा जास्त असल्यामुळे सरीमधलं अंतर जास्त ठेवा आणि टिपऱ्यामधलं अंतर जास्त ठेवा. ही जात तुम्हाला 100 टनापर्यंत घेऊन जाणारी जात आहे. फक्त 3 वर्षातून एकदा बेने बदल झाला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये 200 साखर कारखाने आहेत. निम्मे साखर कारखाने सहकारी आहेत आणि निम्मे साखर कारखाने प्रायव्हेट आहेत. या कार्यक्षेत्रामध्ये कारखान्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये 70% क्षेत्रावर असणारी ऊसाची जात आहे ती म्हणजे को 8632. जरूर विचार करा. आमचे सुरेश कबाडे साहेब 12 वर्ष झालं 8632च्या जातीमध्ये एकरी 100 टनाच्या पुढे उत्पादन काढतायत. फक्त एकदाच 265 लावून बघितला, त्यानंतर परत 265 सुरेश कबाड्यांनी कधी लावला नाही. एवढी ताकद 8632 मध्ये आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. तिसरी ऊसाची जात VSI 8005 वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची जात आहे. या संस्थेमध्ये मला 21 वर्ष शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ही जात माझ्या नजरेमध्ये 3 नंबरला आहे. VSI 8005 वेगानं वाढणारी जात आहे. जाडी चांगली आहे, पेरातलं अंतर चांगला आहे. थोडासा ऊस वाड्याला जास्त असल्यामुळे लोळण्याचं प्रमाण जास्त आहे. 8602च्या तुलनेमध्ये फुटवा कमी आहे. या जातीला डुकरंसुद्धा फारसं त्रास देत नाहीत, कारण टणक जात असल्यामुळे या जातीला फार त्रास देत नाहीत. म्हणून 8005चा विचार जरूर करावा. पण माझ्या नजरेमध्ये 3 नंबरला हेही लक्षात ठेवावं. 1 नंबरला 8632, 2 नंबरला 265 आणि 3 नंबरला 8005. 4 नंबरला असणारी ऊसाची जात 265 पासून तयार केलेली जर तुमच्याकडे 10001 व्हरायटी असेल, 10001 40 टन 50 टन 60 टनापर्यंत सहज उत्पादन देणारी जात आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांना जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागण करून पुढच्या वर्षी जानेवारी फेब्रुवारीमध्ये ऊस तोडायचा आहे त्यांच्यासाठी चांगली जात आहे. किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरला लागण करून कारखाना चालू झाल्या जर ऊस तुटत असेल, 12 महिन्यात 13 महिन्यात जर ऊस तुटत असेल तर या जातीमध्ये उत्पादन चांगलं मिळतं. पण बनसोड साहेब, आपण जर 13 महिन्याच्या पुढं जर या जातीला नेला तर लॉजिंग जास्त आहे, लोळण्याचं प्रमाण जास्त आहे, पांगशा फुटण्याचं प्रमाण जास्त आहे, दशी पडण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणून आपण 13 महिन्याच्या पुढं काय 10001 जाऊ देऊ नये. 13 महिन्याच्या आत कशी तुटेल याची जर काळजी घेतली तर तुम्हाला रिकव्हरी चांगली मिळेल. आज अर्ली मॅच्युरिंग व्हरायटीमध्ये लवकर